मंडळी, तुम्ही सोमनाथला जाण्याचे ठरवले असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। सोमनाथ मंदिराच्या प्रांगणात तुम्ही प्रवेश करताच तुम्हाला असे हे बूथ दिसतील। इथे तुम्हाला तुमचे मोबाईल, स्मार्ट वॉचेस जमा करायचे आहेत, कारण मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाहीये, व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही, कॅमेरा अलाउड नाहीये, इवन स्मार्ट वॉचेस ही अलाउड नाहीये। आणि या सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागत नाही, अगदी निशुल्क सेवा असते ही। अगदी डोळ्यांचे पारणे फिटावे इतकं सुंदर हे मंदिर आहे। ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाल्यानंतर या मंदिराचं सौंदर्य डोळ्यात साठवून घ्या। मंदिराच्या कळसाचे आणि झेंड्याचे दर्शन घ्यायला विसरू नका। मंदिराच्या उजव्या बाजूला असलेला बाणस्तंभ नक्की पहा। बाणस्तंभावर असलेला शिलालेखही पहा। हा समुद्रात दक्षिण ध्रुवापर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग। याचाच अर्थ या बाणस्तंभाचे टोक ज्या दिशेने आहे त्या दिशेने दक्षिणेकडील अंटार्क्टिकापर्यंत जमिनीचा एकही भूभाग नाही। दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर या। अगदी काही मिनिटाच्या अंतरावरच सोमनाथ प्रसादालय आहे। येथे तुम्ही प्रसादाचा आस्वाद घ्या। प्रसादाची वेळ ही 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असते। अगदी विनामूल्य हा प्रसाद दिला जातो। प्रसाद ग्रहण केल्यानंतर पुन्हा मंदिराजवळच परत या। मंदिराच्या परिसरामध्ये हे असे रिक्षावाले असतात। सोमनाथ मंदिराच्या आजूबाजूला जी प्रेक्षणीय स्थळे आहेत ती स्थळे ही रिक्षावाले आपल्याला दाखवतात, पण त्यासाठी आपल्याला बार्गेनिंग करावे लागतात। कधी कधी ते 700, 800, 600 असे रुपये सांगतात, पण 300 ते 500 रुपयापर्यंत आपल्याला या रिक्षावाल्यांबरोबर बार्गेनिंग करायची असते। आम्ही 7 जण आहोत आणि 7 जणांसाठी ही रिक्षा डन केली। प्रत्येकी 100 रुपयाप्रमाणे तो 600 रुपये सांगत होता, पण फायनल आम्ही 500 रुपये केले। सर्वप्रथम ते आपल्याला घेऊन जातात त्रिवेणी महासंगमावर, जिथे हिरण, कपिला, सरस्वती या 3 नद्यांचा संगम झालेला आहे आणि या 3 नद्या इथे अरबी समुद्राला जाऊन मिळतात। असं म्हणतात या संगमावर स्नान केल्याने सगळे पाप नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो। त्याचप्रमाणे इथे धार्मिक विधीही केले जातात। पितृतर्पण विधीसारखे विधी इथे केले जातात। त्याचप्रमाणे इथे जर बोट राईड करायची असेल तर आपल्याला प्रत्येकी 150 रुपये मोजावे लागतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या या समुद्र पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे तो मनाला अगदी प्रसन्न करणारा आहे। त्रिवेणी संगमच्या विरुद्ध दिशेला पुढे काही अंतरावरच सूर्य मंदिर आणि हिंगलाज देवीची गुफा आहे। मंदिरातील सूर्यदेवाचे दर्शन घेऊन पुढे सूर्यकुंडाचेही दर्शन घ्या। सूर्य मंदिराचे दर्शन झाल्यावर पुढे पांडवकालीन गुफेमध्ये असलेल्या हिंगलाज मातेचे दर्शन घ्या। असं म्हणतात अज्ञातवासात असताना पांडवांनी या गुफेमध्ये या हिंगलाज मातेची पूजा केली होती, तिची तपस्या केली होती। या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्हाला खरेदी करण्यासाठी भरपूर गोष्टी मिळतील। इथून बाजूलाच आहे कामनाथ महादेवाचं मंदिर। या महादेवाचं तुम्ही दर्शन घ्या आणि तिथून आपल्याला रिक्षावाले घेऊन जातात पुढे भालका तीर्थकडे। आणि भालका तीर्थकडे जाताना इतका सुंदर हा नजारा आपल्याला बोटींचा पाहायला मिळतो। बंदरावर लागलेल्या या बोटी आपल्याला पाहायला मिळतात। भालका तीर्थ ही तीच जागा आहे जिथे श्रीकृष्णांच्या पायाला बाण लागला होता। जरा नावाच्या शिकाराने सोडलेला बाण इथे पिंपळ वृक्षाखाली बसलेल्या श्रीकृष्णांच्या चरण कमलाला इथे लागला होता। भालका तीर्थाचे दर्शन घेऊन पुढे रिक्षावाले आपल्याला घेऊन जातात बाणगंगा येथे। श्रीकृष्णाला मारण्यात आलेला बाण या जागेतून सुटला होता असं म्हटलं जातं। येथे भगवान शंकराची एक मोठी पिंड आहे। बाणगंगा येथून पुढे आपण जातो गीता मंदिराकडे। या ठिकाणी तुम्हाला गीता मंदिर पाहता येईल। या मंदिरामध्ये भगवद्गीता खांबांवरती लिहिलेली आहे। गीता मंदिराच्या बाजूला आहे श्री लक्ष्मीनारायण मंदिर। लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेऊन जा बलदेवांचं दर्शन घ्यायला, बलरामांचं दर्शन घ्यायला। असं म्हणतात या गुफेमध्ये बलरामांनी साधना केली होती, म्हणून हिला बलदेवजीची गुफा असं म्हणतात। आणि असं म्हणतात इथूनच त्यांनी निजधामाकडे प्रस्थान केलं होतं। या ठिकाणीच तुम्हाला श्रीकृष्णांच्या चरण पादुकाही पाहायला मिळतील। चरण पादुकाचं दर्शन घेता येईल।
अशा प्रकारे 300 ते 500 रुपयामध्ये तुम्हाला ही सगळी प्रेक्षणीय स्थळे पाहता येतील. सोमनाथमध्ये राहण्यासाठी बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत. मंदिराच्या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये VL शाह धर्मशाळा, श्रीमन नारायण मंदिर धर्मशाळा, महेश्वरी अतिथी भवन, श्री कोडिया धर्मशाळा, श्याम गेस्ट हाऊस अशा प्रकारचे भरपूर धर्मशाळा आणि ट्रस्ट अवेलेबल आहे, जिथे तुम्हाला 800 ते 1500 रुपयांपर्यंत AC नॉन AC रूम आरामात मिळून जातील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा गर्दी असते तेव्हा या सगळ्या ट्रस्ट आणि धर्मशाळा संपूर्ण बुक झालेल्या असतात, तेव्हा तुम्हाला प्रायव्हेट हॉटेल्सचा आधार घ्यावा लागतो. प्रायव्हेट हॉटेल्स तुम्हाला 1000 ते 3,500-4 हजारापर्यंत मिळून जातील. धर्मशाळा आणि ट्रस्टचे रूम तुम्ही सोमनाथच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ऑनलाईन बुक करू शकता. आता बघूया सोमनाथपर्यंत पोहोचायचे कसे. तुम्ही मुंबईवरून वेरावळ एक्सप्रेस तसेच सौराष्ट्र जनता एक्सप्रेस या ट्रेननी वेरावळला जाऊ शकता. तसेच पुण्यावरून यायचं असेल तरीही वेरावळ एक्सप्रेसने येऊ शकता. आणि वेरावळवरून सोमनाथला जाण्यासाठी तुम्हाला शेअर ऑटो त्याचप्रमाणे टॅक्सी मिळतील. वेरावळवरून 10 ते 15 मिनिटे आपल्याला सोमनाथला जाण्यासाठी लागतात. साधारण 20 ते 150 रुपयापर्यंत आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्याचप्रमाणे अहमदाबाद, राजकोट, सुरत इथून वेरावळसाठीही गाड्या सुटतात. आणि जर तुम्ही फ्लाईटने येणार असाल तर दीव एअरपोर्ट, राजकोट एअरपोर्ट आणि अहमदाबाद एअरपोर्ट ही जवळची एअरपोर्ट आहेत. आणि जर तुम्ही प्रायव्हेट कार, बसने येणार असाल बाय रोड तर मुंबईवरून साधारण तुम्हाला 14 ते 16 तास लागू शकतात. मंदिर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. मुख्य आरती सकाळी 7 वाजता होते, दुपारी 12 वाजता होते आणि संध्याकाळी 7 वाजता होते. सोमनाथ मंदिरावरील रात्री होणारा लाईट अँड साऊंड शो तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून रांग लावावी लागेल आणि त्याचं तिकीट काढावं लागेल. लहान मुलांसाठी 30 रुपये तिकीट आहे तर मोठ्या व्यक्तींसाठी 50 रुपये तिकीट आहे. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही जर सोमनाथला सकाळी पोहोचलात आणि मुख्य ज्योतिर्लिंगाचं दर्शन जर सकाळी घेतलाच तर दिवसभरामध्ये तुम्ही आजूबाजूची इतर प्रेक्षणीय स्थळे पाहू शकता. त्याचप्रमाणे रात्रीचा लाईट अँड साऊंड शोही पाहू शकता आणि सोमनाथमध्येच तुम्ही संपूर्ण दिवस अगदी आरामात व्यवस्थित व्यतीत करू शकता. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा सोमनाथचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल मालिकेटर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल. मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, राम राम, बाय बाय.